नमस्कार मित्रांनो. स्क्रीनवरती जे महान व्यक्ती दिसत आहेत त्यांच्या विचारांची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. ते असे म्हणतात की आपली निंदा करणाऱ्यांवर कधीच नाराज होऊ नका, कारण आपली परीक्षा घेण्यासाठी आणि आपला प्रचार करण्यासाठी परमेश्वराचे ते हितचिंतक असतात. कोणाचं बोलणं मनावर घ्यायचं आणि कुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं, हे समजलं की आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम्स कमी होतात. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा हा नक्की बनतो. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्ची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही. कठीण काळात साथ देणारा आणि साथ सोडणारा आयुष्यभर लक्षात राहतो. देवाची भक्ती तेव्हाच कामाला येते जेव्हा आपले कर्म चांगले असतात. एकीकडे हात जोडून दुसरीकडे आग लावणाऱ्यांना देव कधीच पावत नसतो. 100%. स्क्रीनवर दिसणाऱ्या व्यक्तीकडे बघा. यांच्या विचारांच्या चर्चा महाराष्ट्रात सध्या खूप व्हायरल होत आहेत. ते आपल्या विचारातून सांगतात की भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती आहे, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही संस्कृती आहे. नाराज नाही मी कोणावरच, पण ज्यांना मी आपलं मानलं होतं त्यांनी शिकवलं की आपलं कोणीच नसतं. सुविचारांना सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, फडजी यांना लाईक करा व शेअर करा. थँक्यू.